आईची खूप इच्छा आहे रे समर. आपण ते संगीत वगैरे सगळं करावं म्हणून. संगीत हाच माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. हा तुझा मामा बोधल्या ह्याला मामी बरोबर तू 16 वर्ष की आणि मी 17 वर्ष की ह्याच्यावर नाचायचं आहे. नमस्कार मंडळी. नाट्य संपदा या सदरात मी संपदा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण बोलणार आहोत मराठी रंगभूमीवरील एक सुंदर आणि हलकं फुलकं नाटक, ते म्हणजे जर तरची गोष्ट. प्रिया बापट आणि उमेश कामत यांची भन्नाट केमिस्ट्री, उत्तम टायमिंग आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रिलेटेड करणारे प्रसंग, या सगळ्यांमुळेच या नाटकाचे 300हून अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केले आहे. आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांचा उत्तम अभिनय, तसेच इरावती कर्णिक यांचं लिखाण, या सर्वांमुळेच हे नाटक अजून खुलून आलं आहे. जर तर गोष्टी या नाटकाची निर्मिती कशी झाली? जरतरची गोष्ट या नाटकाची निर्मिती खरं तर मला आणि प्रियाला खूप वर्ष एकत्र काम करायचं होतं. आम्ही दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक प्रोड्यूस केल्यानंतर सतत प्रेक्षकांकडनं विचारणा होत होती की तू आणि प्रिया कधी एकत्र परत रंगमंचावर येणार. सो त्या थॉट वरती खरं तर काहीतरी आम्ही दोघांनी मिळून नाटक करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि मग लेखिका इरावती कर्णिक हिला सांगून आम्ही असं एक छान, फक्त आमचं असं नव्हतं की ते 2च पात्री असायला हवं, चांगली गोष्ट, आत्ताचा विषय, कंटेम्पररी विषय घेऊन चांगली गोष्ट आम्हाला प्रेक्षकांसमोर आणायची होती, जी जे कमर्शियल परिपूर्ण नाटक असेल असं प्रेक्षकांसमोर सादर करायचं होतं. म्हणून जरतरची गोष्टची निर्मिती झाली. कास्टिंग कसं झालं? याचं कास्टिंग मी आणि प्रिया तर ठरलोच होतो, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नव्हता. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली त्यानंतर अद्वैत दादरकर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या ऑप्शनचा विचार केला. सो आशुतोष गोखले याच्याबरोबर मी आधीच दादा एक गुड न्यूज आहे मध्ये, तसंच डोंट वरी बी हॅपी मध्ये काम केलं होतं, त्यामुळे तो आम्हाला माहितीचा होता. ऍक्टर चांगला आहे म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं की त्या रोलला तो सूट होतो आणि म्हणून त्याचं सिलेक्शन झालं, त्याला विचारण्यात आलं. आणि तसंच पल्लवी पाटील ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे आणि ती सुद्धा अनेक एकांकिकांमधनं काम करत, वेगवेगळ्या नाटकांमधनं काम करत वरती आलेली आहे. सो तिच्याही अभिनयाबद्दल आम्हा सगळ्यांना कॉन्फिडन्स होता आणि या रोलला ती सूट होते असं वाटत होतं, म्हणून तिचंही कास्टिंग झालं आणि माझ्या मते पहिल्या फटक्यात सगळ्यांची कास्टिंग होऊन आम्ही लगेच तालमीला लागलो. जाता जाता आम्हाला तुम्हाला सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आहेत असं म्हटलं जातं, कारण मराठी रंगभूमीवरती वेगवेगळ्या जॉनरची नाटकं सादर होत आहेत. आत्ताच्या काळातलं नाटक तरुणांना पण एकत्र सतत यावंसं वाटेल थिएटरला, पहिल्यांदा अनेक लोक थिएटरला येत आहेत. तसंच मोठ्या पिढीपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बघावं, आजचा विषय लोकांना समजावा, तो जर आणि हसायचं असेल आणि सगळा संपूर्ण असा इमोशनल रोलर कोस्टर राईड अनुभवायची असेल तर तुम्ही एकच नाटक निवडा, ते म्हणजे जर तरची गोष्ट. माझ्याशी लग्न करशील राधा? बोल राधा. कायमचं हिमालयात जायला पाहिजे मी आता. अनेक वर्षांनंतर, म्हणजे जवळपास एक 10 वर्षांनंतर रंगभूमीवर परत एकदा काम करण्याचा निर्णय घेतला. कारण नाटक कसं होतं, पुन्हा एकदा नाटकात काम करण्याची ओढ तयार झाली. दादा एक गुड न्यूजच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाटक निर्मिती किंवा काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यात जास्त मजा यायला लागली. सो त्या नाटकाच्या दरम्यान बऱ्याचदा प्रेक्षक, जेव्हा मी निर्माती म्हणून स्टेजवरती जायचे, तेव्हा प्रत्येक वेळेला प्रेक्षक हे उत्सुकतेने सांगायचे की तुम्ही आणि उमेश एकत्र नाटक कधी करणार. आणि मला असं वाटतं की तिथून कुठेतरी त्याची सुरुवात झाली की लोकांना आपल्याला एकत्र पाहायचं आहे आणि आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. आणि मग इरा आणि ह्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट डेव्हलप झालं आणि रोल मला आवडला. मला असं वाटलं की अशी गोष्ट जी आपल्या पिढीची आहे, आपल्या वयाच्या मुलांची आहे, आपले प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपले कन्सर्न्स आहेत, आपली मतं आहेत, ती आपण समाजापुढे आपल्या माध्यमातनं मांडणं खूप गरजेचं आहे. कारण हा पॉइंट ऑफ व्ह्यू बाहेर येणं खूप गरजेचं असतं आणि आपल्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं, नव्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. सो हे सगळं करताना खूप मजा आली, नवनवीन शिकायला मिळालं, प्रयोगांमध्ये गायला मिळालं आणि प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद नाटकाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत मिळाला. सो छान वाटलं. 67,000चं मी घेतलं, आपला पगार किती आहे? 15 मला नाही माहिती. आपण जेव्हा अभिनयाची सुरुवात करतो, म्हणजे आपण जेव्हा
अभिनय आपल्याला करायचा आहे असं जेव्हा ठरवतो किंवा या क्षेत्रात काम करायचं असं जेव्हा ठरवतो, तेव्हा आपण काही चेहरे पाहत असतो लहानपणापासनं, की अरे काय मस्त कलाकार आहेत, अरे ही मस्त आहे, अरे तो मस्त आहे. हे बघत असताना जेव्हा आपल्याला त्याच लोकांसोबत काम करायची संधी मिळते ना, तेव्हा कुठेतरी आपणही पुढे आलोय असं वाटतं आणि स्वतःवरचा विश्वास अजूनही वाढतो. सती हे पात्र मला खूप काही शिकवून जाणारं आहे. कारण खूपदा प्रयोग संपल्यावर खूप मुलींचे मला असे मेसेजेस येतात की थँक्यू, सती आमच्यासाठी साधारण थेरपी आहे. म्हणजे तुम्ही आता पहिला अंक बघितलाय म्हणून तुम्हाला बोल्ड आहे असं वाटलं, पण जर तुम्ही दुसरा अंक बघाल तर अजून सतीचं पात्र खुलत जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे अनएक्सपेक्टेडली सती रिॲक्ट होते. त्या मुलींचे मला मेसेजेस असेच येतात की आमचं आत्ता नुकतंच ब्रेकअप झालंय आणि कॉन्फिडन्स जातो, बऱ्याचशा गोष्टी डील करता येत नाहीत. पण ह्या नाटकात सतीमार्फत खूप गोष्टी ह्या मुलींना पोहोचतात, मिळतात आणि एक कॉन्फिडन्स येतो आणि खूप कमाल आहे सती. तिच्यासारखं जगायला मीही अजूनही शिकतेय. सो सो कधीतरी जमेल, पण जमवीन मी नक्कीच. पण ती माझ्याबरोबर 3 वर्ष आहे सोबत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतनं मला सती सापडत असते आणि मला मज्जा येते. आणि हे नाटक करताना तर खूप मज्जा येते. आम्ही सगळे चौघही इतके छान कोऑपरेटिव्ह आहोत प्रत्येक गोष्टींमध्ये. बॅकस्टेज म्हणा, ऑनस्टेज म्हणा, दोन्ही ठिकाणी आम्ही खूप 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 धमाल करतो. मला कळलंय काय करायचंय राधा. आपण आत्तावर फोकस करूया का? हा आत्ताचा क्षण महत्वाचा आहे राधा. ज्याच्या आत आपण आहोत तो क्षण. अजिबात बोलू नकोस, तू बाहेर जा. जरतरची गोष्ट या संपूर्ण नाटकाचा अनुभव खूपच वेगळा होता त्याचं आणि खूप सुखकारक होता. त्याचं कारण असं की ज्या टीम बरोबर मी काम करतोय, म्हणजे उमेश असेल, प्रिया असेल, अद्वैत असेल आमचा दिग्दर्शक, रणजित जो दुसरा ज्यांनी को डिरेक्ट केले, इरा असेल जी लेखिका आहे, किंवा निर्मिती संस्था असेल सोनल प्रोडक्शन्स म्हणजेच नंदू कदम आमचे निर्माते, ही सगळीच खूप जवळची माणसं आहेत खूप आधीपासून. म्हणजे उमेश बरोबर मी आधी 2 नाटकं केली, डोंट वरी बी हॅपी, डोंट वरी बी हॅपीला मी असिस्ट सुद्धा केलेलं दिग्दर्शनाला अद्वैतला. सो त्यामुळे अनेक वर्ष ह्या लोकांबरोबर काम करत आलो होतो आणि त्याच टीम बरोबर सगळ्या मित्रांनी मिळून केलेलं एक नवीन नाटक, आजच्या काळातलं नाटक, आजच्या पिढीचं नाटक, आजच्या प्रॉब्लेम्स बद्दल भाष्य करणारं नाटक, अशा एका नाटकाचा आपण भाग असणार आहोत. हा खूप वेगळाच खूप चांगला अनुभव होता. आणि कास्टिंग म्हणाल तर जसं मी म्हटलं की आधी मी 2 नाटकं केली असल्यामुळे मी काय पद्धतीचं काम करू शकतो याचा एकूणच सगळ्यांना अंदाज होता. दिग्दर्शक असेल, लेखिका असतील, को ॲक्टर्स असतील, निर्माते असतील. आणि त्यामुळे ही स्क्रिप्ट जेव्हा वाचली गेली आणि हे पात्र जेव्हा वाचलं गेलं, अबीर म्हणून पात्र आहे माझं या नाटकातलं, तेव्हा त्या सगळ्यांनी वाटलं असं की हा कदाचित हे करू शकेल चांगल्यारित्या. आणि मलाही खूप आनंद आला, कारण मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला आवडेल हे पात्र करायला आणि ते माझ्या वाट्याला आलं याचा आनंद आहे. आणि आज 325हून अधिक प्रयोग झालेत आणि काम खूप आवडतं, पात्र खूप आवडतं सगळ्यांना. बक्षिसं मिळाली या पात्रासाठी त्या वर्षीची सगळी. सो हे सगळंच खूपच चांगला पॉझिटिव्ह अनुभव होता जरतरची गोष्ट या नाटकाची. कायमचं हिमालयात जायला पाहिजे मी आता. बोल राधा. राधा काय झालं? राधा काय झालं? तू बंद का केलंस? तूच म्हणाली होतीस ना. मंडळी, जरतर या टीमशी आपण आत्ताच संवाद साधला. जरतरचा विचार करत राहिलो तर आयुष्य निघून जातं. म्हणूनच या नाटकाचा एक सुंदर संदेश आहे. वर्तमानात जगा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासोबत. नमस्कार.